नर्मदे हर 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 नर्मदे। आम्ही अर्ध्या तासापूर्वी गोवाली या गावावरनं निघालो आहोत। रात्री आमचा हनुमान मंदिरामध्ये मुक्काम होता। नर्मदे हर 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 नर्मदे हर 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 नर्मदे। आम्ही अंकलेश्वर येथे दुपारपर्यंत जाऊ। 8-9 किलोमीटर आहे इथनं। आमचा रात्री हनुमान मंदिरामध्ये मुक्काम होता। गावाच्या बाहेर होतं ते आणि मंदिर छोटं होतं, पण अगदी स्वच्छता खूप होते। ग्रेनाइट बसवलेलं सगळीकडे आणि सगळं क्लीन। त्यामुळे तिथे उघड्यावर मंदिर असलं तरी सुद्धा छान वाटलं तिथे राहून। हे प्रत्येक मंदिरामध्ये आश्रमामध्ये गेलं की ही अशी नोंद करावी लागते। आपलं नाव पत्ता लिहावा। देवाचे वस्त्र धुवून वाळत घातलेले आहेत। नर्मदे हर 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 नर्मदे। मगाशी आम्ही मंदिरामध्ये गेलो होतो। तिथे बालभोग झाला, चहा प्रसादी मिळाली। आता आम्ही निघालोय। नर्मदे हर 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 नर्मदे। आता अंकलेश्वर पुढे 6-7 किलोमीटरवर आहे असं म्हणतात। नर्मदे हर 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 नर्मदे। रात्री आम्ही हनुमान मंदिरामध्ये मुक्कामी होतो। गावाच्या बाहेर होतं ते मंदिर, छोटं पण निसर्गाच्या सानिध्यात। परिसर खूप मोठा आणि स्वच्छ खूप होतं। त्यामुळे तिथे मंदिरामध्ये मन खूप रमलं आणि मंदिराला अर्ध्याच भिंती होत्या। सगळं उघड्यावर होतं मंदिर आणि खूप हवा आणि थंडी। विशेष म्हणजे आम्ही तिथे गेलो, तेथील लोकांनी आमचं खूप आदरातिथ्य केलं। आम्ही भारावून गेलो खूप। लोकांनी आमची तिथे जेवणाची खूप छान व्यवस्था केली। गावामध्ये काली मातेच्या मंदिरात काहीतरी उत्सव होता, भंडारा होता। जेवण आम्हाला त्यांनी आणून दिलं तिथनं। स्वयंपाक खूप छान होता। मंदिरात पण आम्ही जेवलो। संध्याकाळी पंचमुखी हनुमंताची आरती झाली की फॅन लावून देतात तिथे
हनुमंताच्या छोट्याशा गाभाऱ्यामध्ये, आणि तो फॅन रात्रभर चालू असतो. आणि नेमकं मी हनुमंताच्या दरवाजाच्या जवळच झोपलेली रात्री. मला बाहेरची थंडी वाजत होती आणि हवा पण होती बाहेरची, आणि त्या मंदिराला अर्ध्याच भिंती होत्या, सगळं ओपन होतं. मग मी महाराजांना म्हटले तिथे पुजाऱ्यांना की फॅन बंद होईल का, तर ते अगोदर म्हणाले नाही, ते आम्ही रात्रभर ठेवतो फॅन, हनुमंतांना हवा देण्यासाठी. काही बोलले नाही, मी शांत राहिले. पण नंतर त्यांनी ते लक्षात ठेवलं. नंतर एक पडदा लावणारा माणूस आला, पडदा लावून दिला. त्यावर त्यांचं समाधान झालं नाही. त्यांनी रात्री जो पुजारी आरती करायला येतो संध्याकाळी आणि सकाळी, तो गावामध्ये राहतो, तर त्याला बोलून घेतलं. तो 10:30 वाजता आला आणि फॅन बंद केला माझ्यासाठी. तर मला ते खूप छान वाटलं. एवढं आदरातिथ्य मला खूप छान वाटलं. रात्री मंदिरामध्ये सगळे पुरुष परिक्रमावासी होते आणि मी एकटीच महिला होते. तेथील महाराज पुजारी यांचे हे लक्षात आलं आणि सगळा ओपन भाग होता. मंदिराला भिंती अर्ध्याच, थोडासा गावाच्या बाहेरचा एरिया. त्यावर तेथील महाराजांनी मला सांगितलं झोपते वेळेस की तुम्हाला काही अडचण आली, काही वाटलं तर मला ह्या नंबरवर फोन करा. त्यांनी त्यांचा नंबर मला दिला. मी तर खूप भारावून गेले त्यांच्या ह्या सेवेला. नर्मदे हर. जिथे हनुमंताचा निवारा, तिथे असाच आदर सत्कार मिळणार. नर्मदे हर. हर हर नर्मदे. जय हनुमान. नर्मदे हर. हर हर नर्मदे. आम्ही 1.5 तासापासून अंकलेश्वरच्या सिटीमध्ये आहोत. खूप रहदारी होती. आता आम्ही पुढे रामकुंड येथे जाणार आहोत. नर्मदे हर हर नर्मदे. खूप मोठी सिटी आहे ही, तेव्हा बाहेर पडायला बऱ्यापैकी त्रास झाला. नर्मदे हर. रामकुंड आश्रम. नर्मदे हर. हे रामकुंड. नमस्ते भाभी. नमस्ते. ह्या भाभींनी आम्हाला आश्रमामध्ये कपडे धुवायला चान्स नव्हता तिथे, तर रस्त्याने चाललो होतो. तर यांना विचारलं मी, तर त्यांनी मला त्यांच्या घरामध्ये बाथरूममध्ये कपडे धुवायचं परमिशन दिली. आत्ताच कपडे धुतले, वाळवले आणि आता पुढे निघालो. नाम क्या है भाभी आपका? मेरा नाम भाविन. हाँ, भाविन. भाविन. ओ, नर्मदे हर. भाभींना विचारलं त्या,
तुमच्या इथे कपडे धुतले तर चालतील का? तर त्यांनी परमिशन दिली. मी कपडे धुवून थोडे अर्धवट सुकवले आणि निघाले. मला इथे कोंबड्याचा बाग हा नर्मदे हर असाच वाटतो. ऐका आता. नर्मदे हर. रामकुंडच्या पुढे आम्ही 9 किलोमीटर आलो आहोत. आता बलबले कुंड आहे तिथे आम्ही जाणार आहोत. ते 3 किलोमीटर अंतरावर आहे. नर्मदे हर. हर हर नर्मदे. बलबले कुंड याचं वैशिष्ट्य असं आहे की आपण त्या कुंडामध्ये जेवढा मोठा आवाज काढू आणि नर्मदे हर म्हणू तेवढा त्याच्यातून बुलबुलेवरती निघतात, उकळी फुटल्यासारखे. म्हणून त्याला बलबले कुंड असे म्हणतात. नर्मदे हर. हर हर नर्मदे. कश्यप ऋषी आश्रम. नर्मदे हर. हर हर नर्मदे. निसर्गाच्या सानिध्यात हा आश्रम आहे. इथेच बलबले कुंड आहे. नर्मदे हर. सुंदर निसर्ग. नर्मदे हर. नर्मदे हर हर नर्मदे. नर्मदे जेवढं मोठ्याने बोलाल तेवढे बुडबुडे जास्त येतात. नर्मदे हर. हर हर नर्मदे. हर हर नर्मदे. बलबला हे ठिकाण कश्यप ऋषींची तपोभूमी आहे. आणि हे जे शिवलिंग आहे याची स्थापना सुद्धा कश्यप ऋषींनी केलेली आहे. ओम नमः शिवाय.